महिलांना प्रश्न पडतो, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? लोकांना तर पडतोच, त्यांना बाबासाहेब, बऱ्याच जणांना ॲलर्जी असते बाबासाहेब म्हटलं की. माझ्या घरात, माझ्या ओपीडीत बाबासाहेबाचं मागं पुतळा आहे. असा पुतळा तुम्ही दिला ना ओपीडी मध्ये, मागे बाबासाहेबांचा पुतळा आहे. कारण बाबासाहेब मला नेहमी सांगत असतात, भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. मी तो पुतळा ठेवलाय. मला येणारा जर एखादी बौद्ध धर्मीय असला तर काय म्हणतो, डॉक्टर साहेब तुम्ही आपलेच का? मी म्हणतो हो. मग हळूच म्हणतो जय भीम. इकडं शाहूचा आहे. तो म्हणतो तुम्ही कोल्हापूरचे का हो? हाव गड्या. म्हणतो वा 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 वा, आपल्या गावचा माणूस भेटलं. बाहेर फुल्यांचा फोटो लावलाय. म्हणतो आपलं कोणते, फुलमाळी का काचमाळी? त्यालाही हाव म्हणतो. कधीतरी हे 3 पेशंट एकत्र भेटतात. म्हणता डॉक्टर आमचा आहे. हाय म्हणतो हे आमचा आहे. तो म्हणतो अरे फुलमाळी का काचमाळी? इतक्या खोलात जाऊन विचारलं, आहे आमचा आहे. ही मानसिकता कुठं घेऊन जाणारी हो? बाबासाहेब फक्त बौद्धांसाठी काम केलं का? साल 1943, दिनांक 9 डिसेंबर, इंग्रज ब्रिटिश सरकार, गाव आहे धनबाद, कोळशाची खाण, आणि ब्रिटिश सरकारमध्ये कामगार म्हणजे कोण आहे? बाबासाहेब आहेत. का सांगतोय का बाबासाहेब कोणाचे हे आपल्याला कळलं पाहिजे. बाबासाहेबाचा फोटो नुसता नावात नाही, सरकारी कचेरीत नाही, घराघरात का लागला पाहिजे ना, याच्यासाठी सांगतोय. 9 डिसेंबर 1943, स्थळ आहे धनबाद, कोळशाची खाण आहे. बाबासाहेब कामगार मंत्री म्हणून हट्ट करतात की मला कोळशाचे कामगार कसे काम करतात बघायचंय, कसे काम करतात बघायचंय. म्हणून बाबासाहेब जातात. शेजारचे पाजारचे अधिकारी सांगतात बाबासाहेब जाऊ नका हो, तुमचं वय बघा, तब्येत बघा, आणि खाली जाण्याची काही इच्छा व्यक्त करू नका. बाबासाहेब म्हणतात नाही, मला कोळशाची खाण नाही बघायची, मला आतमध्ये जाऊन बघायचंय. 400 फूट खोल खाली बाबासाहेब उतरतात. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, धाप लागायला लागते. बाबासाहेब ऐकत नाहीत. बाबासाहेब खाली जातात, समोर पाहतात. एक 8 महिन्याची पोटूशी बाई कोळसा खाणीमध्ये काम करते. श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतोय, घामाघूम झालेली आहे, पाणी नाही, काय नाही, त्या अवस्थेमध्ये काम करते. बाबासाहेब संतापतात आणि विचारतात, ए ताई गर्भवती आहेस, 8 महिन्याची पोटूशी आहेस, पोटामध्ये जन्म घेणारे पुढची पिढी काय करतीये? म्हणते बाबासाहेब पोटासाठी करतीये. अरे पोटासाठी, पण जर श्वास मिळाला नाही तर पोटातलं लेकरू मरून जाईल. तात्काळ सगळ्या कामगारांना घेऊन बाबासाहेब बाहेर येतात. काही कामगार प्रचंड थकलेल्या अवस्थेमध्ये दिसतात आणि बाबासाहेब विचारतात काय इतके थकलायत? म्हणले बाबासाहेब 2 दिवसापासून सलग काम करतोय. का? पैसे मिळावे म्हणून. आणि पगार तेवढाच. बाबासाहेब दिल्लीला जातात आणि 3 कायदे पारित करतात. पहिला कायदा करतात, महिलांना प्रसूतीपूर्वी 10 आठवडे म्हणजे किती, 2.5 महिने, आणि डिलिव्हरी नंतर 4 आठवडे, 1.25 महिना पगारी रजा देण्यात यावी सगळ्या महिलांना. कोण लिहितंय? बाबासाहेब. मग माय मावल्यांनो, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्हाला पगारी रजा गर्भवती असताना जी भेटते ती बाबासाहेबांना फक्त बौद्ध स्त्रियांना दिली का? फक्त दलित स्त्रियांना दिली का? मग तुम्हाला बाबासाहेब का लाडका भाऊ वाटत नाही? लाडक्या बहिणीचे आपल्या अकाउंटला पैसे पाठवले नाही म्हणून? अहो रक्षाबंधनला मोठा भाऊ म्हणून बाबासाहेबाच्या प्रतिमेची आम्ही पूजा केली पाहिजे. अहो तुमच्या महिलांसाठी हिंदू क्युडबल मध्ये भांडलेत बाबासाहेब. त्याच कामगारांसाठी ओव्हर टाइम केलं तर दुप्पट पगार, 1.5 पगार म्हणून कायदा पारित केलाय. आणि कामगारांसाठी ओव्हर टाइम, पैसे जास्त, कामाचे तास 8 तास ठरवून दिलेत, आठवड्याचे 48 तास ठरवून दिलेत. विमा संरक्षण पारित केला. जर तिथे मृत्यू झाला तर घरातल्यांना मदत जाहीर केली. कुणासाठी केली? बौद्धांसाठी फक्त. कुणासाठी केली? अस्पृश्यता काळात मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी फक्त. अरे केली त्या भारतीयांसाठी. मग या बाबासाहेबाचं भारतीयत्व आमच्यामध्ये कधी रुजणार आहे? का हा दुस्वास का? आम्ही त्याच्या जातीत जन्मलो नाही म्हणून बाबासाहेब आम्हाला आमचं वाटत नाही. आम्ही त्या जातीत जन्मत नाही म्हणून आम्हाला महात्मा फुले आमचे वाटत नाहीत. आम्ही मराठ्याच्या घरात जन्मलो नाही तर शिवाजी महाराज आम्हाला आमचे वाटत नाही.